श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण शेंगोळे पाहणार आहोत. त्यासाठी काय लागते ते पाहूया चला. तर ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि कढी पीठ असं घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि लसण जिरेची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ते सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इथं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसण असं टाकून घेतलेलं आहे. हे पहा, लसण छान लाल होऊ द्यायचं. लसण लाल झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे ना, त्याचे शेंगोळे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शेंगोळे करून घ्या. हे सगळे शेंगोळे एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी शेंगोळे टाकून घेतलेले आहेत. छान ह्याला उकडून घ्यायचं आणि वाफ देऊन घ्यायची. तर इथं झालेले आहेत आपले शेंगोळे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.